मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केबल चोरी प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मारलाय. केबल चोरीचा छडा लावण्याच्या मागणीसह पोलिसांच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःचा गळा आवळण्याचा प्रयत्न केलाय. आटपाडीचे नेते आनंदराव पाटील आणि भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याला धडक दिली आहे. केबल चोरीच्या घटनांबाबत पोलिसांनी तात्काळ ठोस कारवाई करावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. आटपाडी पोलीस स्टेशनचा धिक्कार असो. आटपाडी पोलीस स्टेशनचा धिक्कार असो. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा तपास झाला पाहिजे. कोण म्हणतो होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही. आटपाडी तालुक्यातील विविध तलाव परिसरातून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींवरील केबल चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी एकाच तलावातील केबल तब्बल 3 ते 4 वेळा चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही चोरीचा छडा लागत नसल्याच्या निषेधार्थ आटपाडीचे नेते आनंदराव पाटील आणि भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. आटपाडी तालुका समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीच्या वतीनं या तालुक्यामध्ये आम्ही अनेक वर्ष आंदोलनं केली. पाचवीला पुजलेला दुष्काळ या संघटनेच्या नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली या संघटनेनंच घालवला आणि आज पाणी आल्यानंतर जरा कुठं 4 दिवस सुखाचे आले. आज आम्ही स्वातंत्र्यात आहे का पारतंत्र्यात आहे अशा आमच्या शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. आई जीव देना भीक मागू देना. आज सांगायला अतिशय खेद आणि आम्हाला लाज वाटते. आम्ही या तालुक्यामध्ये काम करत असताना गेले 3 वेळा या आटपाडी तालुक्यातील संपूर्ण तलावातील आमच्या केबला गेलेले आहेत. त्यामध्ये आटपाडी तलाव आहे, कत्रेवस्ती तलाव आहे, चिंचाळे तलाव आहे, तुमचा दिगंची तलाव आहे आणि अनेक असे तलाव आहेत. जे तलाव आहे, चटपळ तलाव आहे, अर्जुनवाडी तलाव, या सगळ्या तलावातल्या 3 वेळा केबला आज चोरीला गेलेले आहेत. आणि या पोलीस स्टेशनचा आम्हाला खेद वाटतो. आम्ही 3 वेळेला या ठिकाणी आमचं FIR दाखल केलेलं आहे आणि सरळ मार्गानं पोलीस आमचे शत्रू नाहीत. आम्ही काहीतरी आमचा निर्णय लावतील, त्या तोरणात धाक बसवतील, पण कुठल्याही प्रकारचा या पोलिसांनी धाक न बसवता उलट नवीन केबला आणलेल्या सुद्धा 3 वेळा एक केबल 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपयाची अशा प्रकारचे त्यामध्ये तांबा असणारी केबल. कारण जर त्यामध्ये अल्युमिनियमची केबल वापरली तर ते हालचाल करताना हँडलिंग करताना केबल मध्येच तुटते. म्हणून या ठिकाणी चांगल्या तांब्याच्या केबला बसवल्या आणि या तालुक्यात चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे. मागच्या वेळी सुद्धा भारताच्या आणि आम्ही आमच्या ह्याच्याखाली तालुक्यामधल्या अशाच आज केबला जात आहेत, अशा मोठ्या चोरीला जात होत्या. आणि त्या शेवटी सुद्धा आम्ही या पोलीस स्टेशनच्या दारात 15-20 दिवस आम्ही आंदोलन केलं. मुद्देमाल सुद्धा पकडला आणि मुद्देमाल पकडून सुद्धा त्या चोरावरती आज तागायत कार्यवाही झालेली नाही. आणि म्हणून आज आमचा या ठिकाणी आम्ही FIR द्यायला गेलेले असताना सुद्धा इथले हवालदार आहेत, त्या हवालदारांना जे ठाणे अंमलदार आहेत, कोणी असं ठाणे अंमलदार आहेत, त्यांना शेतकऱ्यांची कीव नाही. आमच्यापेक्षा आम्हाला त्यांनी बाहेर बसा म्हटले, तुमची फिर्याद आम्ही बाहेर बोलवतो आणि नाईलाजानं आम्हाला त्यांच्या दारात बसवलं. हे सुद्धा या पोलीस स्टेशनची वर्तणूक आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या पोलीस स्टेशनला या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही आज
अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे करतोय. ताबडतोब चोर तुम्हाला माहित आहेत, कुठला चोर काय करतो, कुठे चोरी करतो हे पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. सगळे रेकॉर्ड तपासल्यानंतर सगळी माहिती त्यांना मिळते. आम्ही त्यांना सोमवार आणि मंगळवार 2 दिवस देतोय. अन्यथा बुधवारपर्यंत जर आमचा याचा तपास लावला नाही केबलांचा, तर मात्र या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनच्या आत्ता बसलो, या ठिकाणच्या दारातून आम्ही आमचा तपास लावून चोर पकडेपर्यंत आम्ही हलणार नाही. अशा प्रकारचं आज आम्ही निवेदन आपल्या मार्फत या पोलिसांना कळवू इच्छितोय. 6 महिना असा कारभार चाललाय. किती तर ठिकाणी वेळा चोरी गेल्या, सर्व तलावाच्या मोटरी चोरी गेल्या, लाख रुपयाच्या 75,000च्या कॅबला घातल्या, तरी अजून 3ऱ्या वेळा ही चोरी झाली. पिका पाण्याचे काय तिकडे नुकसान होते. स्वतःला पाणी बिसलेरी प्यायल्याशिवाय समाधान वाटते का? आता राहणाऱ्या पिकाने काय करायचं? आज ठिबक सिंचन सर्व बंद झालेलं आहे. आज भाजीपाला, झेंडू, फळभाज्या केलेल्या आहेत, भोंगू मिरची केली आहे शेतकऱ्यांनी. आज त्यांचं लिक्विड जागेवर थांबलेलं आहे. म्हणून यावेळेला मी फास्ट घेतल्याशिवाय राहणार नाही पोलीस स्टेशनला. या ठिकाणी एवढी माझी लाखो रुपयाची नुकसान झालेलं आहे. मी भांडवल घातलेलं आहे. उद्या बँक पासून मी कर्ज कशाने फेडायचो? अशा जर गोष्टी घडल्या तरी आता शेवटचा पर्याय मला फास्ट घेतल्याशिवाय राहिलेला नाही. कोणते तलाव तुमच्या मोटर? आटपाडी तलाव. किती वेळ आहे ही 3री वेळ. प्रत्येक वेळी तुम्ही नव्याने केबला आणले? नवीन आणलेत केबला. आज बिल आहे ती दिगंचीला 75,000च्या, लाखाच्या, 50,000च्या मोठी केबला दर आहे तेवढे. अगोदर पोलीस स्टेशन हा निवेदन दिले, बघतो म्हणले, चौकशी करतो. काय कारवाई पोलीस? काहीच कारवाई नाही. आमच्या बी नादात आहे, पोलीस स्टेशन त्यांच्या नादात आहे. त्यांची सिक्युरिटी पाहिजे आहे तिथं. कॅमेरा सिस्टम आहे. कुठलं वाहन आलं काय पाहिजे ना तपास. आज पोलीस स्टेशनला कुठलं वाहन आलं काय झालं तर लगेच तपास लागतो. मी एक कॅमेरा का जाऊ शकत नाही? त्या शेतकऱ्यांच्या सारा तपास लागतो कुठं काय झालेला कॅमेऱ्याद्वारे. आणि हा केबलाचा तपास लागला तरच बरं आहे. नुसती केबलाची नुकसान चालणार नाही. पिका पाणीचं नुकसान घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जेवणाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते